साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं योगदान लाभलंय, त्यांचं सहर्ष स्वागत। खूप चांगली लढत आहे खरं तर। प्रणय 11 साईस्टार वेगर आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना तसेच विष्णू शेठ करमेलकर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं योगदान लाभलंय, त्यांचे आम्ही स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतो। पुष्कर 11 छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघाने रे वेगर संघाने पहिल्यांदा टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणि अगदी सुरुवात धमाकेदार झाली ती चौकारानं। पहिलं पॉवर प्लेचं षटक अगदी देवा पाटील जो आता होते सचिन फडकेला आपण बघितलं यावेळेस स्ट्राईक रोटेट होते, अगदी सनील फडके जो स्ट्राईक इनिंगकडे दाखल झालाय, भरपूर चांगला क्रिकेटर खरं तर सातत्यानं आपण बघितलंय सनील। तर आई एकविरा केबल नेटवर्कचे सर्व संतोष पाटील साहेब रिडगर आणि त्यांच्या समेत आपण पाहू शकाल बालकृष्ण गायकर महादेव गायकर यांचे सुपुत्र, आपलं सहर्ष स्वागत। इट्स अ बिग विकेट मैदानामध्ये सनीलच्या खेळीचा अंत झालाय, एक मोठा हादरा मिळालाय टीम विगरला। हजार रुपयाचं योगदान सनीलच्या खेळीचा अंत झालाय। आज सनीलला अकाउंट ओपन करता आला नाही, एक चांगला गुणवंत क्रिकेटर आहे, खूप चांगली फलंदाजी यंदाच्या सीझन मध्ये सर्व स्पर्धेमध्ये त्यांनी केली, परंतु आज देवा पाटीलचा शिकार बनला आणि एक मोठं यश मिळालंय मैदानामध्ये नेरे संघाला। नवीन बॅटर मैदानात येते संदीप तलेकर, हा फलंदाजीसाठी आता दाखल झालाय। महत्वाची लढत आहे कारण आता आपण रेग्युलर गटाला सुरुवात केलेली आहे, खूप चांगली ही दर्जेदार स्पर्धा आणि खरं तर आजची चौथा दिवस रात्र खेळ आपण पाहिलाय आणि आताचा जो आपण लॉट पाहतो तो सी गटातील या संपूर्ण टीम्स आहेत। याच्यानंतर लढाई होईल आई गावदेवी आई जगदंबा 11 खानाव आणि अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी। तर मी विनंती करेन दोन्ही टीमला की आपण आपल्या कॅप्टनी सज्ज ठेवायचं, इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल। देवा पाटील मोठे यश मिळालंय, अगदी मैदानात दाखल झालेल्या फलंदाज आपण संदीपला पाहतो। देवा पाटील अगदी क्षमता आहे, वेगासोबत बॉल टर्न करण्याचा, टर्न विथ स्पीड विथ टर्न ज्याला आपण म्हणतो, आणि तेच इथे दाखवलं त्यानं। पहिलं पॉवर प्लेचं षटक पहिल्या बॉलवर चौकार आला असं वाटलं होतं की एक चांगली सुरुवात झालेली आहे, परंतु देवा पाटीलची स्तुती व्हायला हवी। पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर तो खचून गेला नाही, त्याने नव्यानं सुरुवात केली आणि पुन्हा एकदा जोमानं तयारी त्याने सुरू केलेली आहे। कोणताच तयार देवा पाटील, संदीपसाठी फुल टॉस होता, बॉल गेला हवेत, मिस्टामिंग पंचांनी दर्शन, नो बॉल, बीमर जरूर हा झेल तिथे टिपलाय, परंतु हा बीमर आहे, लेग अंपायर कॉल ऑलरेडी पोहोचला होता, त्यामुळे खेळाडू राहील सुरक्षित। चला लगेचच अगदी बघू शकता थोडीशी टीम मीटिंग होत, शॉर्टेस्ट टीम मीटिंग, कारण DRS घेतला पाहिजे की नाही याची चर्चा होते। आणि तर वैभव आपण या स्पर्धेमध्ये भरपूर को पावर्ड बाय यस थर्ड अंपायर डिसिजन तिसरे पंच आहे त्या ठिकाणी। तर बघा तुम्ही गोल्ड लोन घेताय का, आज तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या व मिळवा आकर्षक भेटवस्तू, तुमच्या सोन्याची सुरक्षितता, तुमच्या दागिन्यांचे अधिकतम मूल्य, तुमचा चालू गोल्ड लोनची ट्रान्सफर सुविधा, डिजिटल पेमेंट पर्याय उपलब्ध आणि त्यांच्या शाखा आपण पाहू शकाल पनवेल, मोहपाडा, कलंबोली, नवीन पनवेल, उल्वे, खोपोली, बीबी बांटिया गोल्ड लोन आणि यांचं नेहमीच सातत्याने दमदार योगदान लाभलंय। आपल्याला पैशांची गरज असते तेव्हा माणूस दुसरीकडे कुठेही न जाता थेट आपल्या माणसाकडे जातो, मग आता जेव्हा तुम्हाला पैशांची गरज पडेल तेव्हा थेट बीबी बांटियाकडे या, कारण इथे आहेत सोन्यावर त्वरित कर्ज देणारी तुमची माणसं। बीबी बांटिया गोल्ड लोन यांचं स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। इट्स अ नो बॉल, तर थर्ड अंपायर कडून हा DRS आलेला आहे आणि त्या DRS अगदी बघू शकता फ्रीची संधी असेल, नो बॉल मागील बॉल आहे त्यामुळे हा फ्री आहे। धावसंख्येचं टोटल आपण 7 वर पाहतो, संदीपला जीवनदान मिळालंय, सचिन फडके ऑन स्ट्राईक। फ्रीचा चेंडू होता जमिनी समांतर खेळल्यापर्यंत मिडॉनचा खेळाडू बॉल पहिल्यांदा पायानं गती कमी केली आणि जोपर्यंत खेळाडू पोहोचले डीप मध्ये खाऊ कॉर्नर कडून तोपर्यंत थोडीशी तारांबळ जरूर उडली होती, परंतु 2 रन पूर्ण झालेले आहेत। खूप चांगलं क्रिकेट सातत्यानं ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा सुरू असतात आमचे पीपी फडके हे नेहमीच अगदी स्पर्धेला आनंद घेतात, त्यांचंही हार्दिक स्वागत। एक चांगली लढत आहे मैदानामध्ये, एक दर्जेदार सामना आपल्याला बघायला मिळेल। पहिलं षटक देवा पाटीलचं, 5 बॉलमध्ये 9 रन 1 विकेट।
शेवटचा बॉल होता, कट केलाय, फिल्डर होते, गुड फिल्डिंग, थांबवल्या बॉलला, अगदी शॉटमध्ये अगदी कव्हर्स कडे खेळाडू आपल्याला बघायला मिळालं. 1 रन इथे पूर्ण होते. पहिलं पॉवर प्लेचं हे षटक जे आता संपलंय आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर रणफलक जाऊन पोहोचलाय ऑन बोर्डवर 10-1 खेळाडू बाद. नेक्स्ट मॅच आई गावदेवी आई जगदंबा 11 खानाव विरुद्ध अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी. दोन्ही कॅप्टनला विनंती करतो की आपण यावं. शिवसेनेचे नेरेदुंद्रे विभाग प्रमुख सुकेशभाई भोपी यांच्या वतीने या स्पर्धेसाठी स्पोर्ट्स सायकल आम्हाला देण्यात आले, त्यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. आणि वाकडी गावचे शिवसेने शाखा प्रमुख अक्षय मस्कर यांना विनंती असेल आपण यावं. माजी सरपंच नामदेव शेठ मस्कर आपलंही सहर्ष स्वागत. यावं. तंटामुक्त अध्यक्ष नंदू शेठ आपलंही सहर्ष स्वागत. चला दोन्ही कॅप्टन अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी आज घरच्या मैदानावरती खेळणार. याच मैदानावरती तालुका प्रमुख चषकाचं आयोजन बिंदासभाई ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाने नेरेदुंद्रे विभाग प्रमुख सुकेश भोपी आणि अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी यांच्या माध्यमातून आपण दमदार आयोजन पाहिलं. आणि तोच संघ अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी आज खेळेल, तो म्हणजेच आई गावदेवी आई जगदंबा 11 खानाव संघासोबत. चला चांगली लढत यानंतर बघा मिळेल. पहिलं षटक ज्यामध्ये रन आले 10, विकेट गेले 1. निर्णायक लढाई आहे. सेकंड ओव्हरमध्ये अजित गवते गोलंदाजीसाठी आलेले. सेकंड पॉवर प्ले असा उल्लेख करायला हवा, कारण 5 षटकांची लढत यापुढे देखील कंटिन्युअसली मॅचेस होणार आहे. त्यामुळे सगळे संघ तुम्हाला यानंतर वेळेवर राहायचं सज्ज, ते देखील लक्षात घ्या. अजित सज्ज झाले, समोर सचिन फडकेला जबाबदारी घेऊन खेळावा लागेल. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचा प्रयत्न. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालं शंकरकडून. 1 इथे पूर्ण केले जाईल. संदीप बाकी काही स्पर्धेमध्ये संदीपचं योगदान आणि त्यांनी दिलेली कामगिरी ही फार चमकदार झालेली आहे. आणि बघू शकता आपण सद्यस्थितीमध्ये ही रन मात्र पूर्ण केली जाईल. सांघिक धावा बोर्डवर तुम्हाला बघा मिळते. एकंदरीत 1.1 चेंडूचा खेळ संपला. 11-1 सध्या 1चा मॅजिक आकडा, ज्यामध्ये सध्या समीकरण असं जुळताना काही अगदी बघा मिळतं. 1चा मॅजिक आकडा बघा मिळतं. ओ वाईड यॉर्कर सध्या इथे आपल्याला बघायला मिळाली. चांगला बॉल अगदी बघायला मिळाला. आउटसाइड ऑप्शन्स करण्याचा प्रयत्न आणि तो देखील फुलर लेंथ वरील डॉट बॉल अगदी इथे बघायला मिळतं. अजित गवते सुरुवात चांगली झाली. पहिल्या बॉलवर सिंगल आले, त्याच्यानंतर डॉट बॉल आलाय. मागे काही दिवस आणि त्यामधील अजित गवतेचा वेग हा फार इम्पॉर्टंट ठरलाय. यशस्वी कामगिरी राहिली आहे यंदा या स्पर्धेमध्ये. आणि अनेक स्पर्धेमध्ये आपण बघतो अगदी छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे बढतो अनेक नावानं खेळा, पुष्कर 11, स्कायरा 11 आणि तेवढीच चांगली कामगिरी अगदी आपण बघतो. 5 स्टार वेगर संघाची आज प्रणय 11 नावानं संघ दाखल झालाय आणि अनेक स्पर्धेमध्ये देखील बघतो. तर ओमसाई बोरवेलचे सर्व सन्मान्य अनिल शेठ पाटील साहेब नेरे, मयूर पाटील आणि अमितभाई गवते यांचंही सहर्ष स्वागत. या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. नक्कीच हार्दिक स्वागत सगळ्यांचंच. मागे बॉल अगदी बघितलं आपण सिंगल बनताना. सचिन होते, डाऊन द ग्राउंड जायचं होतं. यावेळेस बॅटचा फ्लो तर फिरवला, परंतु टर्न केला बॉलला. हिच तर अजितची ओळख. तर क्लासिक मेन्स वेअरचे सर्व सन्माननीय पिंटेश पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. निर्धाव चेंडू आलेला आहे. मागील 12-1 असं चित्र सध्या आपण पाहतोय. 1.4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. सेकंड पॉवर प्ले अजितनं धावांची गती कमी केली, गती काढून घेतली की काय असं दिसायला लागलं. मागे 4 बॉलमध्ये स्कोरिंग एकही फटका खेळू त्याला दिलेला नाहीये. परंतु पहिलं षटक देखील इकॉनॉमिक्स म्हणावं लागेल, कारण पॉवर प्ले होतं आणि पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी झाली. एक मोठं यश मिळाले तेवढंच महत्वाचं. मागील बॉल थोडंसं टर्न केलं होतं, परंतु यावेळेस स्पीड जनरेट केलं अजितनं. व्हेरिएशन्सनं भरलेली गोलंदाजी सध्या त्याची आपल्याला अनुभव मिळते. उत्तम गोलंदाजी सध्या त्यांनी साकारली. 5 बॉल डिलिव्हर्ड केले, त्यामध्ये फक्त 2च रन त्याने आतापर्यंत खर्च केले. त्यामुळे षटक देखील यशस्वी राहिले. त्याचा अंतिम बॉल स्लोअर रन केला, बॉल उंच केला हवेत. फिल्डर जज करत असताना लॉंग ऑन आणि मिड ऑन जजमेंट चुकीचं होतं. बॉल थांबवलाय. अंतिम क्षणाला झेल सुटलाय. सचिन फडके यांना जीवनदान देणं येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला महाग जाऊ शकतं आणि जे तिथे सुटलाय अशा रीतीने षटक देखील संपलंय. या ओव्हरमध्ये रन आले जवळपास 4. एकंदरीत 2 ओव्हर नंतर बॅटिंग करणारा प्रणय 11 साईजचा वेगर हा संघ पोहोचलाय 14 गड्याच्या मोबदल्यात.
पिंटेश पाटील यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं योगदान लाभलंय. पिंटेश पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत. चला 2 षटकं संपलेत. रन फलक अगदी बघतो आपण ऑन बोर्डवर लागले 14-7 सध्याचं करंट रन रेट. नवीन बॉलर अगदी बघू शकतो आपण बॉलिंग ट्रॅकवर. विकास आपण गोलंदाजी मार्कवर पाहतो. चला मॅच पुन्हा एकदा आपण ऑन करतो. एकाच साईडने खेळ सुरू असताना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आपण विकासला बोलवले गेले. लगातार 3 ओव्हरमध्ये 3 गोलंदाजांचा वापर होतोय. असं वाटतंय की येणाऱ्या नेक्स्ट ओव्हरमध्ये किंवा त्याच्या पुढच्या ओव्हरमध्ये अजितला पुन्हा एकदा बोलवलं जाईल याची चर्चा सध्या सुरू असताना, कारण उत्तम गोलंदाजी त्यांनी साकारले. संदीप येतो ऑन स्ट्राईक. विकासचा शॉट लेंथ होता आणि शॉट अन पुल केलं. स्वागत केलंय या धमाक्यानं षटकारानं. मागील बॉलवर दमदार षटकार आपण बघितला. संदीप तलेकर जो इन ऍक्शन मोड मध्ये आलेला आहे. पुन्हा एकदा उडाला बॉलला. आणखी एकदा हवाई सफर करत असताना बॉल झाला डीप लॉंग ऑन. बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. डीजे सागरने सांगितलं की षटकारांच्या हॅट्रिक बाई अगदी या उंबरट्यावर उभा राहिलाय. लगातार 2 बॉल आणि 2 षटकार ठोकले संदीप तलेकरनं. सचिन फडकेवर धावांचं थोडंसं दबाव होतं, कारण या मॅचमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्या वाढलेत. सनी जेव्हा बाद होतं तेव्हा बॅटिंगची जबाबदारी वाढते आणि संदीपनं त्याचं काम थोडं सोपं केलं आहे. ते दबाव कमी करण्याचं काम केलंय. जिथे रन यायला सुरुवात झाली आहे ऑन बोर्डवर लागलेत. मग 2 बॉलवर 12 आल्या कारणास्तव 26 आता बनतायत. कसं राहील कमबॅक विकास फाडेकचा हे देखील आपल्याला पाहायचं आहे. सुरुवातीला आक्रमक रवैया अगदी बघायला मिळाला या षटकामध्ये. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये सजावटी जरूर आहेत, परंतु हवाई फायर झालीत. मागे 2 बॉल स्लोअर बॅन केलं, गती कमी केली. यावेळेस थोडंसं ऑफ कटर देखील होतं त्यामध्ये, परंतु डायरेक्टली बॅटवर गेला होता बॉल. फुटबॉल थोडं कमी होतं. अवे फ्रॉम द बॉडी खेळायचा प्रयत्न. 1 रन इथे कंप्लीट करत असताना फार संतुलन लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. जेव्हा बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्ट बनतात, 1-2 चांगले फटके येतात, त्याच्यानंतर सिंगल डबल खेळण्यासाठी मानसिक संतुलन हे फार महत्त्वाचं असतं. आणि ते सेन्सिबल क्रिकेट मागील बॉलवर खेळ आहे. अगदी आपण बघितलं चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये. 27 वर संघ पोहोचला. 22 धावांची पार्टनरशिप सध्या दोघांमध्ये. पुन्हा एकदा यावेळेस सचिन फडके आक्रमक झालाय. स्क्वेअर लेगच्या फिल्डर वरून डोक्यावर बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. राहिलाय तिसरा षटकार होतो या ओव्हर मधला. भरपूर महागडे राहिले हे षटक. ऑन बोर्डवर लागले 33. मागे 2 ओव्हरमध्ये रन बनत नव्हत्या. थोडीशी धावांची जणू काय टंचाईच निर्माण झाली होती, परंतु अक्षरशः आता सध्या धावांचा मैदानामध्ये पाऊस पडताना तो वनवा पेटवलाय दोन्ही खेळाडूंना. स्लोअर केलं, गती कमी काढून घेतली, परंतु 2 खेळाडूंच्या गॅपमधून ग्रेट फिल्डिंग. 100% क्षेत्ररक्षण अर्जुनचं आपल्याला बघायला मिळालं. चौकार त्याने तिथे वाचवला, परंतु जो अवधी मिळाला त्या अवधीमध्ये 2 रन पूर्णत्वाला नेलेत या दोन्ही फलंदाजांना. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. रेग्युलर क्रिकेट आपण पाहतोय जिथे जो जुनून आणि त्यासोबत आपण सातत्यानं पाहतो संपूर्ण अगदी हे युवा प्रतिभाशाली खेळाडू जे मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. आणि सद्य स्थितीमध्ये धावांचं जो पाठलाग करत असताना, धावांचा जो उच्चांक गाठत असताना आतापर्यंत 35 वर संघ पोहोचलाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 14 होत्या आणि या आत्ता धावांची गती सध्या वाढवली आहे. 2.5 चेंडूचा खेळ हा संपलाय. अगदी स्लोअर होता. उंच गेला बॉल. अजित बॉलचा पाठलाग करतात. डाऊन द बॉल. 1 2 3 तिसरा अटॅम्प मध्ये हा झेल टिपलाय.
आणि यावेळेस महत्वाची विकेट एक सेट खेळाडू सचिन फडके यांच्या केसांत याबाबत आपलं सहर्ष स्वागत. चला वाकडी टीमच्या कॅप्टनची रिपोर्टिंग देखील मिळाली. खणाव संघ आपण या कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील होईल. 3 ओव्हर संपलेत आणि 35 धावा बोर्डवर आहेत. 35. नेरे संघाचंही विशेष कौतुक की जवळपास 13 मिनिटांमध्ये त्यांनी हे 3 षटकं संपवलेले आहेत. कारण जेव्हा बॉल मैदानातून बाहेर जातो फलंदाज बाद होतो तेव्हा स्टॉपवॉच थांबतो आणि आमच्या स्कोरिंग आता हे स्टॉपवॉच लावले. सध्या स्कोरिंगच्या भूमिकेत विघ्नेश शैकेला आपण पाहतोय. 3 ओव्हर नंतर 35 अंतिमचे 2 ओव्हर शिल्लक राहिलेले आहेत. 2 बाद झालेले आहेत. आता अजित गवते वैयक्तिक दुसरं षटक घेऊन पहिलाच बॉल जड मध्ये अगदी बघितला आपण ब्लॉकहॉल मध्ये रिलीज करण्याचा प्रयत्न सिंगल इथे बनते. नवीन बॅटर मैदानामध्ये ऋषिकेश फडके आलेत. अजून ताकद वाढले. जितपासून ऋषिकेशनं संघामध्ये एंट्री केली. एक ताकदवान प्रतिभाशाली खेळाडू आहे परंतु आज मोठी अपॉर्च्युनिटी त्याच्याकडे मोठी संधी आहे. अगदी टुंडाऊनची भूमिका त्याला मैदानात दिली आहे कॅप्टननं. परंतु अजितनं मागे षटक फार यशस्वी हाताळलं होतं आणि तोच अजित गवते सध्या सज्ज झाला बॉलिंग ट्रॅकवर. समोर ऋषिकेश यावेळेस सज्ज आहे. 36 वर 2. वेगवान बॉल होता. बॅटचा स्पिन देखील तेवढाच वेगवान परंतु अजित गुड लेंथ यावेळेस सोडलेला नाहीये. एक उत्तम टप्प्यावर एक गोलंदाजी तो करत असताना 2 युवा खेळाडू सध्या मैदानामध्ये आहेत. आणि सेकंड इनकडे ऋषिकेश नॉन इनकडे संदीप यांना बघायला मिळतं. संदीपनं आतापर्यंत चांगला खेळ बहरलाय. त्याचा 8 बॉलमध्ये 16 धावांचं योगदान त्याने दिलंय. 2 षटकाच्या मदतीनं अर्थातच 200च्या स्ट्राईक रेटनं आतापर्यंत चांगला त्याने खेळ केलाय. आणि पहिल्यांदा ऑन स्ट्राईक यावेळी बॉल डीप राहिला. ही ओळख आहे अजितची. उत्तम गोलंदाजी त्याने साकारली. जेव्हा गरज असते टीमला कमबॅक करण्याचं तेव्हा नाव समोर येतं अजित. जेव्हा एक चांगला वेल फिनिशरचा करायचा असतो रोल तेव्हा सातत्यानं आपण नाव घेतो स्वराज. आणि जेव्हा उत्तम स्टार्टची गरज असते तेव्हा सातत्यानं आपण एक मोठं नाव अगदी तनिष्ठा देखील पाहतो. यावेळेस गती कमी केली. लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल करते. सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. ऋषिकेशला आपण पाहतोय एकेरी धाब्याने तर स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. बॅटिंग करत असताना प्रणव 11 साईजचा वेगर संघ सध्या पोहोचलाय. 3.4 चेंडूचा खेळ संपला. 37 वर बघायचं किती रन बनतील. मागील 3 मॅच 40+ क्रिकेट आपण बघितला. प्रत्येक इनिंग 60+ बनत होती. पहिले 2 मॅच मध्ये 60+ रन चेस झाल्या परंतु नंतरच्या तिसऱ्या मॅच मध्ये 4 ओव्हरच्या मॅच मध्ये त्या रन डिफेंड झाल्या देखील आपण बघितलं. आणखी एक कमी गतीचा चेंडू अजित गवते जादुई गोलंदाजी करत असताना प्रत्येक बॉलवर व्हेरिएशन्स तो दाखवतोय. कधी वेगवान कधी ऑफ कटर कधी लेग कटर आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे यशस्वी कधी यॉर्कर लेनचा चेंडू तुम्ही पाहतायत कधी गुड लेंथ वरून टर्न करताना पाहायला मिळतंय. यशस्वी गोलंदाजी अजित गवतेशी आतापर्यंत फक्त 6 रन त्यांनी खर्च केलेत. हो क्लीन बॉल आणि या ओव्हरमध्ये फक्त या 2 षटकामध्ये उत्तम गोलंदाजी झालीच होती. कमी राहिली होती ती विकेटची आणि ती कमी भरून काढली या बॉलवर. अगदी फलंदाज बाद 2 षटकं 6 धावा 1 विकेट. काय बॉलिंग केली आहे आज अजित गवतेनं 4 षटकानंतर. 37 वर 2. दमदार सध्या चमकदार कामगिरी गोलंदाजीतून अजित गवते हे नाव सातत्यानं सरकत आलेलंच आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरेच्या दृष्टिकोनातून. आणि आज पुष्कर 11 या नावानं संघ उतरले परंतु आजही तेवढीच दमदार चमकदार कामगिरी त्यांनी केलेली आहे. नवीन बॉलर अंतिम ओव्हरमध्ये स्वराज गवते डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करतील. 37 वर 3 असं चित्र सध्या बघायला मिळते. अंतिम 6 बॉल आहेत. पहिल्यांदा टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय मैदानात घेतला होता टीम विगाणा
परंतु सध्या थोडी परिस्थिती नाजूक आहे, परंतु कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं असतं आणि ती कठीण परिस्थिती आहे, ही कठीण वेळ आहे जिथं मार्गक्रमण करावा लागेल. स्वराजचा पहिला बॉल, अगदी उंच असा खेळाडू, अगदी बघू शकतो त्याने वाईड यॉर्कर ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी केला, एक सिंगल रन या बॉलवर. आणि सेकंड इनकडे आता पहिल्यांदाच ऑन स्ट्राईक इनकडे आलेला आहे आर्यन फडके. जबाबदारीचं आणि नेतृत्वाची जाणून ठेवून मैदानात कामगिरी करावी लागेल. 1-2 स्कोरिंग शॉट तर हवेत, किमान या अंतिम 6 बॉलमध्ये 15-18 धावांच्या प्रतीक्षामध्ये असेल विगर संघ. परंतु आतापर्यंत गोलंदाजी जी झाली आहे, नेरे टीम सांगतोय की अशीच गोलंदाजी सुरू राहू द्या जी आतापर्यंत फार सुंदर झाली आहे. 38वर 3 बघा मिळतात. शेवटचे 5 बॉल आता उर्वरित आणि हा बॉल टॅपिंग क्रिकेट, टॅप केला बॉलला, बॉल चला डीप मध्ये, कव्हर्स कडे खेळाडू आपण पाहिला, दुसऱ्या साईड निघाले, वेगवान थ्रो होता परंतु 2 रन तेवढ्या चपलाईनं अगदी पूर्ण केलेले आहेत या दोन्ही फलंदाजांना. 2च्या मदतीनं सांघिक टोटल 40 वर पोहोचलेला आहे. फायटिंग टोटल तर बनलाय, परंतु एक चांगला स्कोर बोर्ड जो हवाय टीम विगरला, जिथून गोलंदाजांसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म उभं राहील. परंतु का तो देतील आर्यन हा प्रश्न. पुन्हा एकदा तशाच पद्धतीनं अगदी टॅपिंग क्रिकेट, बॉल चाललाय, चांगला कव्हर ड्राईव्ह, 2 रन इथे पूर्ण. सिंगल डबल कडे सध्या कॉन्सन्ट्रेट केलाय. काही डॉट बॉल येत होते, निर्धार चेंडू येत होते, त्याकडे आता थोडं दुर्लक्ष केलंय. परंतु सिंगल डबल का होईना ते आलेले बरे सांगत असताना, कारण थेंबे थेंबे तले साचे आणि याच एकेरी दुहेरी धाव्यानं संघ एका चांगल्या स्थितीमध्ये पोहोचतो का काय आता दिसायला लागले. 42 वर खोदून काढायचा तो बॉलला, अवे फ्रॉम द बॉडी केला, वाईड यॉर्कर अजित जो क्लोज हिस्ट्री रक्षण करतोय. पंच आम्हाला जरूर दर्शवतात की धाव 22च्या स्वरूपाने सांघिक टोटलमध्ये ऍड करा हे सांगत असताना स्कोरर आम्हाला सांगतात विघ्नेश 43 धावा बोर्डवर लागलेले आहेत. काहीच्या प्रमाणात धावांची गती ही तेवढी कमी आहे. थोडीशी शॉर्ट लेंथ होती, हॅमर केला बॉलला, पाठवला डीप एक्स्ट्रा कव्हर कडे चकमा दिला फिल्डर तडीकडे चेंडून आणि हा संघर्षाचा चौकार. याच दरम्यान आपण पाहू शकाल की ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला 2 व्हीलर बाईक देण्यात आली. पहिल्याच रात्रीमध्ये त्यांच्या वतीनं आपण पाहिलं मित्रांनो, समोसे जिलेबी सर्व वाटप करण्यात आलं उद्घाटन सोहळ्या प्रसंगी. आणि मुझे पर ताव देने वाले बाजीराव सिंगम संजय शेटकवली आपका स्वागत है. क्या बात आहे, दमदार स्वागत इथे. पहिलं सत्र खेळाचा पहिला डाव जो संपलेला आहे आणि 5 ओव्हरमध्ये 49 धावा उभारल्यात प्रणय 11 साई स्टार वेगरनम आणि विजयासाठी 50 धावांचं आव्हान आहे. मैदानामध्ये पुष्कर 11 छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे यांना करायचे 10च्या सरासरीनं. तर अजित पाटील आणि मयुरेश पवार स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल दिनेश भाई गवते, दिनेश आपलंही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. अमोल अखवा गावदेवी चॅम्पियन वाकडी संघाचा संघनायक आणि त्यांच्या समेत आई गावदेवी आई जगदंबा 11 खानाव संघाचा संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं. तत्पूर्वी आपण इथे सन्मान करूया वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा अमोल अक्वा वॉटर सप्लायचे सर्वे सर्वा नानाशेठ पाटील यांचा सन्मान आपण करूया. मी लवशेठ श्रीराम बॅटरीचे सर्वे सर्वा तथा शेतकरी कामगार पक्षाचे दमदार नेतृत्व लवशेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा अमोल अक्वा वॉटर सप्लायर्स गावदेवी चॅम्पियन क्रिकेट वाकडी संघाचे पुरस्कर्ते नानाशेठ पाटील यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण या ठिकाणी करणार आहोत. नानाशेठ यावं, लवशेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. त्याच्यानंतर सुप्रसिद्ध उद्योजक जे पदवीधर प्रथमतः वाकडी गावामध्ये आपण पाहू शकतो
ते भाऊ शेठ पाटील प्रॉक्टॉन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। मी भाऊ शेठ यांना विनंती करतो की आपण यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत चिंचवली यांची ही दमदार स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय। त्याच्यानंतर भाऊ शेठ यांना विनंती करतो आपण यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। सुनील पाटील यांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या शुभ हस्ते भाऊ शेठ यांचा इथे सन्मान। बघा अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी, जर बॉल डिलिव्हर झाला तर टॉस विन, खानाव क्रिकेट संघाला इथे विन दिला जाईल। हनुमान मस्कर उर्फ हनुमान अंबाला कप्तान, आइए स्वागत है आपका। त्याच्यानंतर बालूशेठ मात्रे माजी उपसरपंच वाकडी ग्रामपंचायत यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल। बालूशेठ आपण यावं, बालूशेठ भाऊशेठ नानाशेठ एवन जोडी आपण नेहमी संबोधतो मित्रांनो। तर रमेश शेलके साहेब यांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या शुभ हस्ते वाकडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच बालूशेठ यांचा इथे सन्मान या ठिकाणी करावा। रमेश शेलके साहेब आपण यावं, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी बालूशेठ यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा सागर। त्याच्यानंतर आपण पुढचा सन्मान या ठिकाणी करूया। वाकडी गावचे सुप्रसिद्ध आचारी, 200 माणसांचा जेवण 1 हँडेड खऱ्या अर्थानं आचारी म्हणून ज्यांची ओळख आणि एकेकालचा सुप्रसिद्ध जॉकी ड्रायव्हर म्हणून ज्यांची ओळख, ते आतम पवार यांचे बंधू किसन पवार यांना विनंती करतो आपण यावं। अनिल पाटील साहेब आपण यावं, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी किसन पवार यांचा इथे शुभ सन्मान आपण करावा। तर किसन पवार यांचा सन्मान। तर विनायक बालकृष्ण गायकर यांचा सन्मान आपण करूया। संतोष पाटील आई एकविरा इव्हेंटचे सर्वे सर्वा यांना विनंती करतो की संतोष भाई आपण यावं, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल। आणि संजय गवली साहेब, संजय शेठ गवली यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आई एकविरा केबल नेटवर्कचे सर्वे सर्वा या ठिकाणी दीपक शेठ यांचे बंधू पोलीस पाटील तर संतोष पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूया। संजय शेठ आपण यावं, संजय शेठ यांच्या शुभ हस्ते दिनेश शेठ करमेलकर आपण देखील यावं, आपल्या दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूया। तर बालकृष्ण गायकर यांचा सन्मान आपण करूया। मी पिंटेश आणि संजय पाटील यांना विनंती करतो आपण यावं, आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा। तर पिंटेश पाटील आणि यावं, बालकृष्ण यांचा आपण सन्मान करूया। संजय आणि पिंटेश भाई लवकर यावं, आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करूया। मॅच ऑन होते। तर बालकृष्ण गायकर यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया। त्याच्यानंतर नेक्स्ट मॅच याच मैदानावरती होम ग्राउंड मध्ये अमोल अक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी आणि आई जगदंबाई गावदेवी खानाव या दोन संघामध्ये आपण टॉस करूया। आणि टॉस करण्यासाठी माजी सरपंच धुंद्रे ग्रुप ग्रामपंचायत संजय शेठ गवली, न्यू जय मोटर्सचे सर्वे सर्वा तथा जय फार्म हाऊसचे सर्वे सर्वा, शून्यातून विश्वकर निर्माण करणारे हे दमदार नेतृत्व त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूया। एकीकडे हनुमान अंबाला आणि एकीकडे योगेश पाटील, ही दोन्ही कॅप्टनची जोडी आपण पाहू शकाल। यंग टॅलेंट डायनामिक कॅप्टन म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो। आणि संजय शेठ यांच्या शुभ हस्ते, शेठ ही गोंडस पदवी जनतेने त्यांना दिली आणि संजय शेठ यांच्या शुभ हस्ते टॉस। छापा इज द कॉल, कॅप्टन खानाव इट्स अ छापा। योगेश फक्त निर्णय पेंडिंग नाही, निर्णय इथेच तुम्हाला द्यावा लागेल जो असेल तो। बॅट फर्स्ट। थँक्यू, दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा। चला मॅच कडे आता बोलूया आपण। 50 धावांचं आव्हान घेऊन पुष्कर 11 योगेश खानाव संघाने टॉस जिंकला। योगेश निर्णय आपला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, म्हणजे हनुमान मस्करला जे हवंय ते मिळालंय। चला करायचे 50 रन विजयासाठी। पुष्कर 11 छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरी पहिल्या बॉलवर सिंगल आले आणि त्याच्यानंतर सायकरेन कडे येता क्षणी धनेशनं
तसं धनुष्यबाण चालवला, षटकार आला आणि त्याच्यानंतर हा कबर ड्राईव्ह थोडं आर्यन चुकलाय, पहिल्यांदा बॉल अटेंड झालेला नाहीये, चकमा दिलाय, चेंडूना बॉल चाललाय डीप कव्हर्स कडे, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन चौकार. मागे काही स्पर्धेमध्ये आपण बघितलं, बऱ्याच स्पर्धेमध्ये दीपक फडके एक उत्कृष्ट गोलंदाज, परंतु धनेश गवते मॅन इन फॉर्म. आणखीन एक चांगला त्याचा हा फटका बघू शकता, एक्सलंट शॉट होते, कव्हर ड्राईव्ह चांगलं होतं, परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर तैनात होता, चांगली फिल्डिंग. तालुका प्रमुख चषक खानाव येथे धनेशला त्याच्या कारकिर्दीची पहिली बाईक मिळाली आणि आज मैदानामध्ये बघू शकता तोपर्यंत आणि तिथपासनं धनेशला मागे वळून पाहिलेलं नाही आहे, पन्नाट फॉर्म मध्ये चाललेला खेळाडू. परंतु हा फटका बघा, क्लासिकल शॉट, फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. षटकार आल्या मागील बॉल बाईन. धनेश फार आक्रमक रवैया त्याने आजमावलाय मैदानामध्ये, फार अटॅकिंग मोड मध्ये, जे बॉल स्लॉट मध्ये दिसतात त्याच्यावर आक्रमण. सुरुवातीलाच अगदी 17 रन 50 धावांचं आव्हान आहे, 10च्या सरासरीने चालायचं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मॅच रिकव्हर करण्याचा तो प्रयत्न करत असताना दीपक फडके यांच्यावर आक्रमण. स्लोअरवनचा वापर झाला, थोडंसं फिंगर रोटेट केले, फिंगर रोल करत असताना बॉल त्यांनी अगदी अंतिम जो डॉट बॉल फेकलाय, थोडं चॅलेंजिंगच राहिलं, दमछाक उडवणारी ही फलंदाजी. पहिलं पॉवर प्ले जे आता संपलाय आणि रन फलकावर धावाले 17, 24 बॉल 33 गरज. जबाबदारी स्वीकारली संदीपनं. सचिन फडकेने चांगली बॅटिंग केली, सिंगल डबलच्या सहाय्यानं आर्यननं गेम पुढे नेला आणि एक चांगलं फायटिंग टोटल टीमला उभं करून दिला. आता सनी सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल स्वराजकडे अगदी बघितलं तर आकलन शक्ती फार त्याची स्ट्रॉंग आहे, सातत्याने मी त्याला बघितलंय मैदानामध्ये सिच्युएशन काय आहे, आपण कसा रोल पाहिजे, सिंगल डबल पाहिजेत की आपण आक्रमक व्हायला हवा, हे सिच्युएशन हँडल करणं स्वराजला आतापर्यंत फार चांगलं जमलंय. अनेक स्पर्धेमध्ये जेव्हा अंतिम बॉलवर मॅच येतो आणि विजय फटकाची गरज असते, स्वराज ऑन स्ट्राईककडे असला तर संघाला माहितीच आहे की मॅच आपण जिंकू शकतो. परंतु आज धनेश एक उभरता सितारा, स्टार खेळाडू ऑफ द नेरे. ओ काय फटका टोलाला बॉलला, अप्रतिम डीप कव्हर पॉइंट कडे बॉलला पाठवलाय, जमिनी समांतर, चौकार. धन्यवाद डेजे. अगदी खेळी सध्या धनेश मैदानामध्ये यशस्वी कामगिरी करत असताना अगदी बघतो स्वराज फक्त त्यांना स्ट्राईक देण्याचं काम करतात, त्याच्यानंतर धनेश जबाबदारी घेतात. थोडं मिसटायमिंग आहे, ही संधी आहे धनेशला थांबवण्याची. इट्स अ बिग विकेट. धनेश गवतेच्या खेळीचा अंत तो झाला झेल बाद आणि सुंदर झेल तिथे टीपला. हर्षलनं खेळाडू बाद.
मोठी विकेट खरं तर मैदानामध्ये मिळाली सापडली धनेशनं, परंतु भाया त्यानं भक्कम रोवून दिला. एक उत्कृष्ट फलंदाजी धनेशनं साकारली. वैयक्तिक त्याचा खेळ अगदी आपण पाहिला 20 धावांचं योगदान दिलं 7 चेंडूंमध्ये. स्टार्ट खूप चांगला दिलेला आहे. जो स्टार्ट हवा होता टीमला अगदी बघू शकता. आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये अजित दाखल झाले. अजित गवते, स्वराज गवते सगळ्यात एक ओल्ड प्लेअर या टीमचे आणि भरपूर वर्ष भरपूर कमी वयामध्ये पदार्पण केलं होतं या टीममध्ये या दोन्ही खेळाडूंना. आणि एक चांगला संघ उभारला. त्याचंच अगदी दुसऱ्या बाजूनं आपण बघितलं तर दीपक फडके असतील, सचिन फडके असतील, साईसाठी त्यांनी भरपूर काही केलंय. आणि अगदी बघू शकता थोड्या दिवसा अगोदर आपण अगदी वेगळ नगरीमध्ये साईस्टारच्या माध्यमातून भरपूर मोठी स्पर्धा पाहिली. यशस्वी आयोजन आपण पाहिलं. विराजदादा फडके यांच्या नावाची स्पर्धा आणि ते देखील व्यासपीठावर आहेत. बाउन्सर अटेम्प्ट केलाय, फटका सजवला पुन्हा एकदा अगदी कव्हर पॉइंट कडे. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. बॅटिंग चूज केली होती आज, फासे टाकले होते आणि असं वाटतं मैदानामध्ये तेच फासे त्यांच्यावर उलटे पडत असताना. कारण सध्या बॅटिंग पॉवरफुल होत आहे आणि हा हॅमर शॉट पहा अजित गवतेचा. ओव्हरपिच बॉलला पाठवलं प्रेक्षक दीर्घामध्ये. बिग हिट षटकार. धावा झाले 32 ऑन. आता 19 बॉल 18ची गरज आहे. WTC मेंबर प्रशांत फडके यांना मी आमंत्रित करतो. आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. 32 वर सध्या संघ आपण पाहतोय. अखेरचा बॉल या दुसऱ्या षटकाचा 19 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. अजित गवतेनं 2 बॉलमध्ये 10 रन केलेले आहेत. 500चा स्ट्राईक रेट, अगदी खूप मोठा स्ट्राईक रेट. धमाकेदार सुरुवात. थोडंसं टेन्शन वाढलंय टीम विगरचं. सनीलचा हा बॉल लेगस्टम्पच्या बाहेर पिचिंग केलाय. पंचांनी दर्शवला वाईट बॉल. अगदी बघू शकता मेन अंबरच्या भूमिकेमध्ये सत्यवान काकडे सर आहेत आणि अगदी लेग अंबरच्या भूमिकेमध्ये सुनील तांडेल सरांना आपण पाहू शकाल. खूप चांगलं यशस्वीरित्या यंदा संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी अंपायरिंग केलेली आहे. गोलंदाज तयार आहे. गती यावेळेस थोडी कमी केली. स्लोअर वन स्विंगिंग बॉलकडे थोडं फोकस केलं होतं सनीलला. अंतिम बॉलवर हॅमर करायचं जरूर होतं अजितला या बॉलला, परंतु टो एंडवर हा बॉल लागलेला आहे. अशा रीतीनं पहिली 2 षटकं जे आता संपलेत आणि 12 बॉलमध्ये 34 धावा करण्यामध्ये यशस्वी ठरलेत आतापर्यंत. पुष्कर 11 छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे संघाचे फलंदाज आणि येणारे 18 बॉल विजयासाठी करायचे रन 16. सोळा धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. बॉलिंग ट्रॅकवर आता पुन्हा एकदा दीपक फडके यांच्यावर विश्वास टीमनं दाखवलाय. कारण सातत्यानं एक मोठी कामगिरी ते करत आलेले आहेत. यावेळेस ओव्हर द विकेट ना लेफ्ट हँडेड. ओ पहिल्याच बॉलवर अगदी बघू शकता क्लीन बोल्ड. परंतु एक्झॅक्टली काय घडले बाळासाहेब? हो मैदानामध्ये हे काय मिडल स्टंप बेंड झालाय, परंतु दोन्ही बेल्स एकमेकांना चिपकून आहेत. हा नवीन जणू काय एक विक्रमच झाला. डॉक्टर खरं तर मैदानामध्ये एक जादूच झाली असंच म्हणावं लागेल. आता ही व्हिडिओवर व्हायरल होईल यात मात्र शंका नाही. परंतु क्रिकेटचा नियम सांगतो जोपर्यंत बेल्स पडत नाही तोपर्यंत खेळाडू बाद नाही. त्यामुळे खेळाडू सुरक्षित राहिले. अजित हा इतिहासच झाला पहिल्यांदाच मला वाटतं.
वैभव खरं तर मागच्या प्रेक्षकाचं कौतुक करूया, तो लगेच जोरात बोलला, अरे बेल्स पडले ना अजून. अरे त्यांचा नॉलेज भरपूर आहे. अरे हर्षलचा लाऊड कॉल तो देखील होता, बेल्स पडली नाही. चला अजित गवते. तर पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य तथा शेतकरी कामगार पक्षाचा डाण्या वाघ बबन शेठ वाघ यावं आपलं सहर्ष स्वागत. चला दीपक फडके सजवत असता बॉलिंग ट्रॅकवर. अजितला मागील बॉलवर संधी मिळालेली आहे. व्हाईट बॉलचा पंचाने आम्हाला इशारा केला. मागील बॉल डॉट आहे, परंतु हा बॉल वाईड आहे. अतिरिक्त रन. धावसंख्येचं टोटल आपण बघतो ऑन बोर्ड बाय 35. 35 17 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. गोलंदाजीतून जे काही करायचं आहे ते विकेटला गोलंदाजीतूनच करायचं आहे. खोदून काढला बॉल उंच गेलाय, परंतु सेफली लँडिंग होत असताना बॉल 1 रन कंप्लीट होत आहे. आता माहिती आहे मॅच सिंगल डबलला जिंकता येईल. एकाच फटका आला तर मॅच संपूर्ण आपल्या बाजूनं तर झुकेलच, यात मात्र शंका नाही. परंतु टीम विगरला आता फक्त ही मॅच डॉट बॉल आणि विकेट्स जिंकता येऊ शकते आणि प्रयत्न हाच करावा लागेल की इथूनही हा सामना अंतिम बॉल पर्यंत कसा घेऊन जायचा आणि याची चर्चा सुरू होते. कारण तेवढे जोतकरी खेळाडू सनील आणि दीपक फडके यांच्यामध्ये चर्चा सुरू असताना, कारण माहिती आहे मॅच कशी असू द्या, रिझल्ट काय आहे त्यापेक्षा आपण लढतो कसे हे महत्वाचं असतं. कारण इथून एक एक पाऊल पुढे पुढे चालायचं आहे. थोडंसं अगदी बघतो चर्चा सत्र सुरू होत असताना रंगत असताना 36 वर संघ पोहोचलेला आहे. 16 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. सज्जतात बॉलिंग ट्रॅकवर स्वराज ऑन साईक. आणखीन एक फुलर लेनचा बॉल अगदी बघू शकता, ड्राईव्ह केला डीप मध्ये, मिड विकेटला बॉल चाललाय. 1 रन म्हणते. सिंगलवर संतुष्ट आहेत. आता जोखीम पत्करायची नाही, विरोधी संघाला संधी द्यायची नाही, आपल्या चुकातून मॅच कमवायची नाही हे सिद्ध करत असताना, कारण परिस्थिती वेगळी असती तर डेफिनेटली बाउंड्री लाईनच्या आसपास बॉल गेला होता, सिंगल मध्ये डबलला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला असता. परंतु सध्या परिस्थिती काय आहे हे मायने राखतं. दोन खेळाडू ज्यांच्याकडे अनुभव आहे त्याचा वापर करत असताना दीपक फडके पुन्हा एकदा अगदी तसाच काही बॉल पंचाने वाईड इथेही दर्शवल्या. वारंवार दीपक फडके हेच प्रयत्न करतायत. अजित गवतेला मिडल समोर बॉल कसे फेकायचे, त्याला क्लीन बॉल कसं करायचं याच आक्रमक इराद्यानं एकदा तो केला होता प्रयत्न, त्यामध्ये सक्सेस आलं होतं. परंतु शेवटी म्हणतात ना क्रिकेट खेळामध्ये 99% मेहनत असेल तर 1% नशीब असावं लागतं आणि जर 1% नशीब असेल तर सगळं काय आपल्या बाजूने घडतं. परंतु कधी कधी 1% नशीब नसेल. आणि हा फटका बघा, व्हॉट अ शॉट, सँड अँड डिस्पॅच पॅडल स्वीप षटकार. फार दूर गेलाय हा षटकार आपण पाहिलाय. धावसंख्येचं टोटल झालंय 44. प्रवास राहिला दोन्ही टीमचा यंदा संपूर्ण सीझन मध्ये आणि शुभेच्छा देतो नेक्स्ट सीझन साठी विगर संघ तुम्हालाही. आणि सामनावीर हे पारितोषिक आता आपण लगेचच देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच ठरेल नो डाऊट अजित गवते. 2 षटकं 6 धाबा 1 विकेट गोलंदाजी करत असताना आणि बॅटिंग करत असताना 24 धाबा 7 बॉल मध्ये नॉट आउट 342च्या स्ट्राईक रेटनं अभिनंदन. अजित गवते ठरतायत मॅन ऑफ द मॅच. तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आली. चला अमोल अकवा गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि खानाव क्रिकेट संघ आई जगदंबाई गावदेवी खानाव आपली सलामी जोडी लगेच मैदानात पाठव. बरं दादा हडलक भरपूर चांगला खेळ झाला आपल्या संघाचा, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र पराभवाचा सामना करावा लागला.